बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दोन प्रकारची उदाहरणं दिली आहेत. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला काढायला शिकायची, पण मी दुसऱ्या क्रमांकाचं जे उदाहरण दिलंय ते क्रमवारच आहे, पण सुरुवात 8 ते 22 अशी केली आहे, 8 पासून केली आहे. बघा या पहिल्या गणितामध्ये 1 ते 12 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज काढायची. एकदम चुटकीसरशी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. बघा शेवटचा अंक काय दिलाय? 12. 12ला 12 लिहून घ्या. त्याची पुढची संख्या 13 ही गुणाकारात लिहा आणि भागाकारामध्ये 2 लिहा. बे 1 बे, बे सख 12. काय उरलं? 6 गुणुले 13 आणि 13 गुणिले 6 होतात 13 सख 78. म्हणजेच 1 ते 12 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती मिळेल तुम्हाला? 78. बघा आता हे 2 नंबरचं गणित आहे. या गणितामध्ये काय करायचं बघा, सुरुवात केली आहे 8 पासून. 8 ते 22 अशा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची. याच्यामध्ये पण काय करायचं बघा, शेवटचा अंक काय दिलाय? 22. 22 गुणुले त्याच्या पुढची संख्या 23 भागाकारात 2 अगोदर लिहून घ्या. बघा बे 1 बे, बे 11 22. काय उरलं? 11 गुणुले 23 आणि बघा 23 1 23 हातचे आले 2. 23 1 23, 24 आणि 25. काय उत्तर मिळालं? 253. पण हे कशाचं मिळालं? 1 ते 22 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली, पण तुम्हाला 8 ते 22 या काढायची आहे. म्हणजेच पहिले 7 तुम्हाला मायनस करावे लागतील. म्हणून आता काय करायचं? 7 गुणुले 8 भागाकारात 2 लिहायचं. बे 1 बे, बे चोक 8. बघा 7 गुणुले 4, 7 चोक 28. आता लक्ष द्या, काय करायचंय? 253 वजा हे आलेलं उत्तर 28 ह्याच्यातनं वजा करायचंय, म्हणजे फायनल उत्तर तुम्हाला मिळतं 225. म्हणजेच 8 ते 22 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला किती मिळाली? 225. यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.